नंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। हेरागिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी सुद्धा संपर्क असल्याचं समोर आलंय। ज्योतीची युट्यूबवर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातल्या पुरीमध्ये कसून चौकशी करण्यात आली आहे। कुरुक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती अशी माहिती समोर येतेय। इतर इन्फ्लुएन्सर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी अधिकारी ज्योतीला वापरत होते असंही कळतंय। विशेष म्हणजे पाकिस्तानसह चीनचा दौरा सुद्धा ज्योती मल्होत्राने केला होता अशी माहिती समोर येते। याच दरम्यान उत्तर प्रदेश एटीएस पथकाने रामपूर इथल्या व्यावसायिक शहजादला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली मुरादाबाद इथनं अटक केली आहे। अटक केलेला व्यावसायिक भारत आणि पाकिस्तानमध्ये सौंदर्य प्रसाधनं, कपडे, मसाल्यांचा अवैध व्यापार करतो। दरम्यान शहजादचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंट्सशी चांगले संबंध असून तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। तर या दोन्ही घटनांच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, भारतातली ही जी दोन्ही कनेक्शन्स आहेत, जी थेट आयएसआयशी त्यांचा संपर्क असल्याचं कळतंय, या संदर्भातली अधिक माहिती काय आहे? या दोघांच्या आणखीन बॅकग्राऊंड बद्दल आपल्याला काय सांगता येईल? ठिकठिकाणी पोलीस यंत्रणांकडून अशा प्रकारे पाकिस्तानशी संबंध असलेल्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाते। म्हणजे आसाममध्ये सुद्धा अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेश पोलीस सुद्धा या अनुषंगाने तपास करत आहेत आणि हरियाणाच्या पोलिसांनी ज्योती मल्होत्राला अटक केली आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी रामपूर येथे अटक केलेला शहजाद हा व्यावसायिक असेल किंवा मग आसामच्या पोलिसांनी ठिकठिकाणाहून अटक केलेले वेगवेगळे ओटीपी मिळवून देणारे पाकिस्तानी यंत्रणांसाठी असे काही भारतीय नागरिक आहेत। तर आता हरियाणामध्ये अटक झालेली ज्योती मल्होत्रा तिच्या मैत्रिणीसोबतही तिच्या मैत्रिणीलाही चौकशी करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या भारताच्या वतीने कोणत्या स्वरूपाची माहिती या सगळ्या मंडळींना दिली जात होती आणि विशेष म्हणजे भारताने पर्सोना नॉन ग्रांटा घोषित केलेल्या हाय कमिशन मधील दानिश या व्यक्तीच्या माध्यमातून हे सगळं गुप्तहेरांचं एक नेटवर्क भारतामध्ये चालवलं जात होतं का, तर या सगळ्या विषयीची चौकशी ही सध्या भारतात पोलिसांकडून केली जाते असं आपण नक्की म्हणू शकतो। नक्कीच सोमेश, आणि अशा पद्धतीचं जर नेटवर्क असेल तर ते अत्यंत घातक आहे। वेळोवेळी या संदर्भात अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।